मग आम्हाला अचानक कॉल आला, की आज अशा ठिकाणी पॉइंट चालू होईल. पॉइंट म्हणजे जिथं तुम्ही घर बांधलं किंवा शेतात एक बोरवेल करता, त्याला ते पॉइंट म्हणतात. आणि तो कुठं होता? एक शेतात होता आणि शेत पण खूप आतमध्येला. आता जे आमच्या शेताकडे यायचे जे 2 रस्ते होते, एक स्मशानभूमीकडचा होता आणि एक फिरून यायचा रस्ता होता. आणि त्या टाईमला नेमकी अमावास्या का पौर्णिमा असं काहीतरी होता. आम्ही थोड्या लाँग रूटनी गेलो आणि बरेचसे आम्ही त्यावेळी काय केलं, मग थोडा गप्पा-बिप्पा मारलं. खूप रात रंगली होती. आता आम्हाला पण कळायला लागलं बाबा उशीर व्हायला लागला. पण त्यांच्या बोलण्याच्या नादामध्ये आम्हाला तो वेळच कळून येत नव्हता. आणि ज्या गावात ही घटना घडली, त्या गावाचं नाव आहे हल्याळ. बोलणं वगैरे करून सगळं करून कमीत कमी 1-1.5 वाजून गेलं. त्याने गाडी घेतली आणि स्मशानभूमीकडनं शॉर्टकट घेतला. जे आमच्यापाशी एक्सपायर होतात, जे म्हणजे नॅचरली एक्सपायर होतात, तर त्याला शेतामध्ये समाधी केली जाते. अपघाती बोला किंवा जे फाशी घेतात, आत्महत्या करतात, तसल्या गोष्टींना तिथं आमच्या इथं जाळलं जातं. ज्या दिवशी आम्ही हा नॉनव्हेज नेला, तर नेमकं स्मशानभूमीच्या शेजारनं गेलो. स्मशानभूमी क्रॉस थोडंसं, जास्तही लांब नाही, थोडंसं क्रॉस झालं. आम्हाला असं वाटलं की आमच्या गाडीवर कुणीतरी बसलं. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचे जे गेस्ट आहेत, खूप खतरनाक स्टोरी त्यांच्या लाईफमधली. तर चला तर वेळ न वाया घालता स्टोरीकडे वळूया. माझं नाव शाहू जमादार आहे. मी एका खाजगी रुग्णालयामध्ये काम करतो. काही दिवसांपूर्वी 1-2 महिन्यापूर्वी मी हॉरर डायरीमध्ये उलटे कांचनची एक कथा बघत होतो आणि त्याच्याशी मी डायरेक्टली हॉरर डायरीमध्ये कनेक्ट झालो. माझे पण जीवनाचे काही अनुभव आहे, ते अनुभव तुमच्यासमोर सांगावं म्हणून मी आज यांच्यासंग कॉन्टॅक्टमध्ये आलो. त्यांच्या स्टाफने भरपूर मदत केली, जे तुमच्यासमोर थांबून मी ह्या पद्धतीला बोलण्यासाठी संपर्कात आलेलो आहे. तर गोष्ट अशी आहे, की आमचे जे आजोबा आहे, ते मूळचे ते कर्नाटकचे होते. ते दुष्काळ भागातनं ते ह्या साईडनं आले होते त्यावेळी. गावाकडं त्यांना दुष्काळामुळं काही खायला नव्हतं, प्यायला नव्हतं. बरेचसे कुटुंब या साईडला आले. त्याच्यामुळं गावाची आमचं कर्मभूमी जन्मभूमी आणि पुण्याहून आमचं कर्मभूमी असं नातं जुळलं गेलं. तर आमच्या फॅमिलीमध्ये माझे आई, वडील, 3 बहिणी आणि मी एकटा आहे. असं आमचं कुटुंब आहे. तर आमचं जे पण शिक्षण झालं ते पुण्यामध्ये झालं पूर्ण. तर पुण्यामध्ये झाल्यानंतर आमचे बहिणी जे होते, त्यांना म्हणजे लहानपणापासून इथंच आम्ही लहानाचे मोठे झाले. सगळं आमचं हेच गेलं आणि महाराष्ट्राचं याबद्दल माझा संपर्कही चांगला राहिला. त्यावेळी आमचं जे आईचं गाव आहे, त्या गावाचं नाव आहे अफजलपूर. हे गाव आहे सोलापूरपासून काही किलोमीटरच्या अंतरावर. दुधनी म्हणून गाव आहे. त्या दुधनीमधून 17 किलोमीटरच्या अंतरावर हा गाव आहे. तर जे आमचे आईचं जो घर आहे हां आणि आमच्या ज्या वडिलांचे हे दोघं म्हणजे जास्त लांब नसून असं नात्यातच लग्न झालं. त्याच्यामुळं ते आमचे जे वडील आहेत ते माझ्या आईचे सख्खे मामाची मुलं आहे. तर आम्ही लहानपणी जवळ-जवळ मी पण त्यावेळी कॉलेजलाच असेल, तर आम्ही सुट्टींसाठी गावाला जात होतो. तर माझे आईचे जे भाऊ होते, ते भाऊ आहे ना म्हणजे एक शेती करायचा, एक पंचर काढायचा आणि दुसरा शिवशरण, शहाणप्पा म्हणून नाव आहे त्याचं. तर तो व्यक्ती बोरवेलचे कामं वगैरे करायचा. तर आम्ही सुट्टीमध्ये जसंही आलं, 2 किंवा 4 महिने आम्ही तिकडे सुट्टीमध्ये राहायचो. प्रत्येक वेळी यायचं, जायचं. पण 2010 किंवा 2012ची अशी गोष्ट आहे, की आम्ही सुट्टीसाठी आहे ना इकडनं गेलो होतो. कुठं? कर्नाटकला. कर्नाटकला जाताना तर आमच्या गावाला जो जाताना रस्ता आहे, त्या रस्त्याला एक स्मशानभूमी लागते. आणि तिकडनं काही गोष्टीच्या अंतरावरच आहे ना आमचं मामाचं शेत लागतं. आणि पुढून परत फिरून आलं, की परत थोडासा लाँग रूट, त्या लाँग रूटवरनं परत आपण शेताला येऊ शकतो. तर असे होते. तर मामा जे होते हे बोरवेलचे काम करत असल्यामुळे त्यांना तमिळ भाषा जमत होती त्यांना. तर काही बरेच लोकं त्यांच्या हाताखाली काम करत होते. बोरवेल ऑपरेटर, अजून बोरकामचे जे काम करणारे, पाणी वगैरे निघणारे, ते पाणी बघणारे, असे भरपूर त्यांच्यापाशी लोकं काम करत होते. आणि राजू जो होता तो पंचर काढणारा होता. तर मामाच्या गोष्टीमुळं राजू जो होता, तो पंक्चरचं दुकान असल्यामुळं तो पण आहे ना तमिळ लोकांसंग चांगलाच संपर्कामध्ये आला होता. ते आणि गावामध्ये पण माझे बरेचसे मित्र होते. त्या मित्रामध्ये उठणं, बसणं, माझे मामा पण काही माझ्याच वयाचे होते. तर आम्ही दिवसभर असं टिंगळ-मंगळ करत आम्ही एक साईडला फिरायला जायचो किंवा हे खूप छान चाललं होतं दिवस. कर्नाटकला जावा, पुण्याला यावं, पुण्यामध्ये शिक्षण करा, परत कर्नाटकला या. हे असे बरेच दिवस चालू होतं. पण आम्हाला गाव म्हटली एक मजाच वाटायची. तेव्हा गावाकडे गेलं, की सगळ्या गोष्टी वातावरण बघण्यासाठी जायचं आणि प्रत्येक वेळी उन्हाळा वगैरे असलं, की थोडं बघायला भेटायचं, हिवाळा वगैरे थोडा जसा वेळ भेटेल तसं. आता आमचे जे आईचे जे वडील होते, त्या आईच्या वडिलांना 2 पत्नी होत्या. एक मोठीवाली त्यांच्याकडनं माझी आई आणि एक दुसरीवाली त्यांच्याकडनं अजून 4-5 अपत्य होते. अशी मिळून त्यांना टोटल कमीत कमी
एक 8 ते 10 लोकं होती. पण काही लोकं ह्याच्यातनं शेती करायचे, काही लोकं काही लोकं बोरवेलचे कामं करायचे. पण ह्याच्यामध्ये राजू, रवी आणि शाणप्पा हे तिघं खूप कष्टाळू होते आणि बारके तयार पण. पण आमचे जे दोन्ही आजी होते, जे म्हणजे आमच्या वडिलांची आई, ह्यांच्यामध्ये संपर्क चांगला होता, की तासनतास कधी तिकडं पलीकडे जायचे, भेटायचे. एक शेत होतं मध्ये. त्या शेताच्या पलीकडं बारकी पत्नी राहायची त्यांची आणि शेताच्या अलीकडं मोठी पत्नी राहायची. आता ज्या मोठ्या पत्नीची आपत्ती होती त्याच्याने माझी आई आणि हे शाणप्पा, राजू आणि रवी हे तिघं होते. तर गोष्ट अशी आहे, की जे आमचं जे मोठे मामा होते, ह्यांचं आणि माझं मामाचं आणि भाच्याचं कनेक्शन होतं. तर ह्या मामांपाशी आम्ही सतत राहायचो. आणि मामांना पण खूप माहिती होतं, की बाबा ह्याला खाण्याची आवड आहे. ह्याला म्हणजे नाही का थोडं जिम-बिम करण्याची आवड आहे. आणि मी पुण्यात जेव्हा होतो मला जिमची खूप आवड होती. त्यावेळी मी खूप सडपातळ होतो. पण ज्यावेळी वर्ग माझा 6वीचा होता, त्यावेळेपासून मी जिम मारायचं चालू केलं होतं. पण माझं तब्येत वगैरे खूप छान झाली होती त्यावेळी. एवढं शरीर सौष्ठव चांगलं झालं होतं, की खाण्याकडे भरपूर वेग असायचा. अजून पण खाण्याकडे माझं आहे भरपूर लक्ष असतं. भले तुम्ही जर कुणी मला म्हटलं, की "नाही बाबा मी आजारी पडतोय," तर माझं पहिलं सजेशन असतो, "हे बाबा तू भरपूर पहिलं खात जा. म्हणजे तुझं शरीर तुला साथ देईल." पण ही गोष्ट अशी होती, की मामा जेव्हा बोरवेलचं काम करायचे ना, तर मामाला बरेच ठिकाणी जायला लावायचे. की म्हणजे कधी गावातनं बाहेर किंवा गावातल्या आतमध्ये किंवा एक 50-60 किलोमीटर लांब. ते बोरवेलचे म्हणजे त्यांना कंटिन्यू कॉल्स वगैरे असायचे आणि त्यांच्या इथं ते वर्कर असायचे आणि ते वर्कर कसे, की ह्या गोष्टीमध्ये एक असं आहे, की जेव्हा अमावास्या किंवा पौर्णिमा यायची, बरं का. अमावास्या किंवा पौर्णिमा यायची ना, त्या पौर्णिमेच्या टायमिंगलाच हे लोकांना आहे ना, म्हणजे नॉन-व्हेज खायची एक आवड असायची. मलाही अजून कधी त्यांचा लॉजिक कळला नाही. पण अजूनही त्यांना म्हणजे अमावास्या पौर्णिमा असले, की कधी गावात येतात, चिकन वगैरे घेतात, मटण घेतात, करतात, जातात आणि ह्यांची स्टाफ जो खूप मोठा आहे. खूप मोठा म्हणजे भरपूर. तर ज्यावेळी ह्यांनी नॉन-व्हेज घ्यायला जातात, ह्यांना किंवा 1 किंवा 2 किलोवर कधी भागत नसतं. ह्यांना कमीत कमी 10 किलो, 15 किलो किंवा 10 किलो अशा-अशा पद्धतीने हे खूप जण असणार हो. ते. आणि ह्यांच्यामध्ये एक गोष्ट अशी होती, की ह्याच्यामध्ये काही एम-पीचे लोकं असायचे, काही हरियाणाचे असायचे आणि काही तमिळनाडूचे असायचे. पण ह्यांचा जो कूक असायचा, तो तमिळनाडूचाच असायचा. आणि तो जेवण बनवताना अप्रतिम जेवण बनवायचा, की जे तुम्ही जेवण करायला लागले ना, की तो 4 प्रकारच्या भाज्या बनवायचा. 4 प्रकारच्या भाजीमध्ये तो तुम्हाला जो पण काही नॉन-व्हेज देईन तो खाणं. पण त्याच्यामधनं जर समजा तुम्ही एक भाजी मिस केली, तर तुम्हाला त्या जेवणाचा कधीच स्वाद येणार नाही. तर ह्या अशा पद्धतीने आणि आमचं घराचे जे सगळे कॉन्टॅक्ट चांगले असल्यामुळे ते कधी जेव्हा जेवण वगैरे बनवले, तर आमच्या शहाणप्पाला किंवा आमच्या रवीला किंवा राजूला हे तिघांचे कनेक्शन असल्यामुळे ते कधी जेवायला या म्हणायचे. हं. आता ही गोष्ट त्या सालची, की ज्यावेळी 2010 का 2012 ची गोष्ट आहे. त्यावेळी माझी तब्येत खूप चांगली होती. माझा वेट होता त्यावेळी कमीत कमी 108 किलो. 108 किलो त्यावेळी होता. आणि आज तुमच्या आणि वय काय होतं तुमचं त्यावेळेस? माझं वय त्यावेळेस असेल कमीत कमी 22-25 असाच मी अंदाज धरू शकतो. कारण ही फक्त त्या मूव्हीमुळं मला फक्त त्या सालची गोष्ट ही लक्षात राहिली. कोणत्या? अग्निपथ. अच्छा. ह्याच्यामध्ये ऋतिक रोशन आहे आणि संजू बाबा आहे. संजू बाबांनी त्याच्यामध्ये कांच्या चिन्हाचा रोल केला आहे. हे नवीन अग्निपथमुळं मला हे थोडं लक्षात राहिलं. माझ्या संग ही जी गोष्ट घडली, ही खूप भयानक घडली. मला आज तुम्ही जे म्हणता, की बाबा भूतं नाहीये, हे नाहीये. हां, मला एवढं मान्य आहे, की जिथं ईश्वर आहे तिथं भूतही असणार. जिथं चांगलं आहे तिथं वाईटही असणार. ही गोष्ट तुम्ही मानता. हं. जिथं दिवस आहे तिथं रात्रही आहे. ही गोष्ट आहे. पण त्या ठराविक गोष्टीचं आहे ना काही एक लिमिट असतो, टायमिंग असतो. त्यांचा वावरण्याचा, त्यांचं एक वेळ असतो. त्या वेळेमध्ये आपण कधी-कधी भटकला जातो, अडकला जातो किंवा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या समजा ना वेगळे काढतात, की या सायन्सच्याही पलीकडे. आपल्या या गोष्टीमध्ये आहे ना तुम्हाला कधी लॉजिक कधी समजणार नाही. तर ही गोष्ट अशी आली, की ज्यावेळेस मी आहे ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 2010 किंवा 2012 सालीला मी त्या ह्याच्यामध्ये गेलो होतो अफजलपूर गावामध्ये. तर त्या गावामध्ये नेहमीप्रमाणे माझ्या मामाने काम केलं होतं बारक्या रवीनी आणि शहाणा पण घरी आला होता आणि राजूही घरी आला होता. विषय असा झाला, की जे आमचे मोठे मामा होते, ते मोठ्या मामाने म्हटलं, की "आज बोरवेलच्या गाडीवर जेवण बनवलंय. तुम्ही जाऊन जेवून या." आणि घरातल्या प्रत्येक मंडळींनी त्यावेळी जेवण केलं होतं. आणि त्यावेळी माझ्या जे मधला मामा होता राजू, हां, ह्यांच्याशी आणि त्या तमिळ लोकांशी कॉन्टॅक्ट खूप चांगलं होतं. तर ते नेहमी त्याच्यावर खूप जीव करायचे. ते प्रत्येक वेळी काय म्हणायचे, "राजू जेवायला ये किंवा जेवण नसेल तर मी तुला पाठवून देतो." अशी त्यांची भाषा चालत असायची. पण
ह्यांच्या संग जेव्हा सुट्टीमध्ये मी जेवायचो, मलाही घरचं जेवण सोडून त्यांच्यामध्ये जेवायला आनंद यायचा. तर मग आता ही गोष्ट अशी झाली, की एके दिवशी सगळे शेतातनं काम करून आले. वाजले होते कमीत कमी 8 8:30 वाजले होते. चांगलं म्हणजे नाही का उन्हाळ्याचा दिवस होता, वारा चांगला वाहत होता आणि तिघं मामा लोकं बाहेर बसले होते. राजूपाशी टी-व्ही-एस अपाचीची गाडी होती त्यावेळी फर्स्टवाली सिल्व्हर कलरची. तर ती गाडी म्हणजे एकदम नवीन कंडिशनमध्ये चांगली नवीन घेतल्यामुळे फक्त थोडे दिवसच झाले होते. तर मामाला अचानक एक कॉल आला, की तुमचे जे भाऊ आहे किंवा कोण आहे त्यांना म्हणा, की आज अशा ठिकाणी पॉइंट चालू आहे. पॉइंट म्हणजे जिथं तुम्ही घर बांधलं किंवा शेतात एक बोरवेल करता, त्याला ते पॉइंट म्हणतात. पॉइंट हा त्यांचा कोडवर्ड असतो. नंतर तिकडे आहेत. मग ह्यांनी काय केलं, त्यावेळेस जेवण्यासाठी ठीक आहे, आमच्या इथं तर सगळे जेवलेले आता सध्याला. तुम्ही तुमचं हे करा. नाही, नाही तुम्ही कुणीतरी या म्हणून. मग असं आम्हाला गृहीत धरायला गेलं आणि मग मामाने आम्हाला हे सगळं सांगितलं. तर आमचा जो रवी होता, आमच्या रवीचं लग्न झालं नव्हतं त्यावेळी. त्या रवीचं लग्न नाही झालं, पण रवीने त्यावेळी म्हटलं, "चला," म्हटलं, "आपल्या ओळखीतल्या कोणी माणसाने बोलवलंय, आपण जाऊनच येऊ." आणि नेहमीप्रमाणे आम्ही जातही होतो. आता ह्या गोष्टीतलं असं वळण आहे, की जे पॉइंट होता, तो अफजलपूरपासून एक 7 ते 8 किलोमीटर लांब होता. 7 ते 8 किलोमीटर आणि तो कुठं होता? एक शेतात होता आणि शेत पण खूप आतमध्ये लांब. फक्त तिथं झाडी-झुडपी आणि फक्त ते बोरवेलची गाडी आणि फक्त त्याचा प्रकाश आणि फक्त हे लोकं तिथं स्वयंपाक करतायत, ते त्यांचं काम करतायत अशा पद्धतीने नाईटला बोर मारतात. हो, नाईटला असतात. नाईटही करतो, नाईटही करतात, डेही करतात. जसं त्यांना पॉइंट ॲडजस्ट होतं तसं टायमिंगच्या अनुसार. तर त्या पद्धतीने हे केलं. मग रवीने म्हटलं, "अण्णा मी जातो," म्हटलं. म्हटलं, "ठीक आहे." मग तुम्ही गाडी कोणाची नेताय? म्हटलं, "माझी गाडी देऊ." घरात 2 गाड्या होती. हं. एक हिरो होंडाची आणि एक टी-व्ही-एस अपाची. हं. तर टी-व्ही-एस अपाची मला जास्त आवडायची म्हणून मी मामांना म्हटलं, "बाबा तुम्ही टी-व्ही-एस अपाची घ्या." तर आता जे आमच्या शेताकडे यायचे जे 2 रस्ते होते. एक स्मशानभूमीकडचा होता आणि एक फिरून यायचा रस्ता होता. तर त्या रस्त्यावर असं झालं, की मामाला मी सांगितलं, "रवी, की तू ह्या रस्त्याने जाऊ आपण, ह्या रस्त्याला नको." कारण ते नवीन-नवीन रस्ता होता आणि नेमकं स्मशानभूमी होती. जवळ आसपास कोणता घर नव्हता, काही नव्हतं. तर त्या रस्त्याला नको म्हणून आणि हे होतं. आणि त्या टाईमला नेमकी अमावास्या का पौर्णिमा असं काहीतरी होतं आणि नेमकं स्पेसिफिक त्या लोकांना ते त्या दिवसाच खाण्याचं सुचलेलं असतं. तर ते झालं. मग जाताना आम्ही काय केलं, टी-व्ही-एस आपाची गाडी घेतली, किक मारलं, किक मारून आम्ही थोड्या लाँग रूटनी गेलो. पण जाताना राजूसाठी भाजी आणण्यासाठी आम्ही किटली घेतली होती. राजू आम्हाला जाताना म्हटला होता, "तुम्ही जेवलं की मलाही घेऊन यायचं आठवणीने." आणि जो बोरवेलचा मॅनेजर होता, तो राजूचा खास होता. आता मॅनेजर आहे म्हणून सगळं त्याच्या हातातच होतं. जेवणाचं सगळं, स्वयंपाकाचं सगळं त्याच्यापाठी. "ठीक आहे मामा, आणतो," म्हटलं. मग आम्ही दोघं निघून गेलो आणि निघून गेल्यानंतर 7-8 किलोमीटर गाठलं. अंधार पूर्ण एकदम काळोख होतं. त्याच्यामध्ये गाडी चालली. आपलं पुढे जाऊन एका पॉइंटमध्ये पोहोचलो. तिथं दिसलं की बाबा हा गाडी इथपर्यंत चालू आहे आणि ते पॉइंटच्या इथं त्यांचं भरपूर म्हणजे फिट त्यांचं काम चाललं होतं. तर मी गेलो तिथं बघितलं. तर त्या शेतवाल्या माणसाला ज्याने बोरवेल हे केला होता. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट पॉइंट माहिती होता का तो? हां, आम्हाला एक्झॅक्ट पॉइंट माहिती होता. कारण ज्या रस्त्याने आम्ही सरळ चाललो होतो ना, तर ज्यावेळी मामांनी आम्हाला जो लोकेशन सांगितला होता, त्या हिशोबाने आम्ही भरपूर चाललो होतो आणि तो गावामध्ये जायला ती एकच वाट होती. हं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की त्या वाटेने तुम्ही जे सरळ चाललाय, तर त्याच्या लेफ्ट साइडला तुम्हाला पॉइंट वगैरे दिसेल किंवा तुम्हाला जास्त काय आतमध्ये गेल्यावर गाडीचा आवाज वगैरे काही प्रॉब्लेम पण येत नाहीत ते काम चालू असताना हो. प्रकाश वगैरे तर दिसतो. हां, प्रकाश तर दिसतो आणि त्याचा बोरवेलचा आवाजही खूप आलेला असतो. तर आम्ही दोघं पोहोचलो. तर त्या शेतवाल्याचे कमीत कमी 200 फूट त्यांचं काम झालं होतं आणि 200 फूट काम झालं होतं. सगळ्यांनी ब्रेक घेतला होता. आचारी त्याचा स्वयंपाक करत होता. स्वयंपाक वगैरे एक कमीत कमी 1 तास, दीड तासानंतर त्यांचं झालं आणि बरेचसे आम्ही त्यावेळी काय केलं, मग थोडा गप्पा-बिप्पा मारलं. खूप रात रंगली होती. हं. उशीर झाला. आता आम्हाला पण कळायला लागला, बाबा उशीर व्हायला लागला. पण त्यांच्या बोलण्याच्या नादामध्ये आम्हाला तो वेळच कळून येत नव्हता, कधीच. मग आम्ही काय केलो, गाडीच्या पुढच्या साईडला बसलो. जे त्याचे हेडलाईट असतात त्याच्या प्रकाशाच्या समोर बसलो आणि आम्ही जेवण केलं. जेवण करून परत आम्ही त्या बोरवेलच्या मालक, मॅनेजर ह्यांच्या संग आम्ही गप्पा मारत होतो. त्याने मला पुण्याच्या काही गोष्टी विचारल्या, की "बाबा तू शाळा कुठे शिकतो? काय करतो? तुझं काय आहे? म्हणजे पुढं काय बनायचं?" अशा बऱ्याचशा गोष्टी हे त्यांना. पण मला एक प्रॉब्लेम होता, की मला त्यांची भाषा कळत नव्हती. पण मामा आणि त्याच्यामध्ये अजून जे एम-पी, हरियाणा वगैरेचे जे लोकं होते, ते मला ट्रान्सलेट करून सांगायचे. तर त्याच्यामुळे बोलण्यामध्ये खूप आनंद येत होता आम्हाला. हं. तर ते झालं. मग बराच वेळ बोलत गेलं. मग नंतर शेवटी काय केलं, जेव्हा त्यांचं सगळं जेवण आवरलं, सगळं झालं, त्यांचं काम चालू झाला, परत स्टार्ट झाला आणि ते रात्रभर ते तिथं काम करून परत सकाळी पॉइंटवरनं परत आपल्या गावामध्ये येणार होते आणि जास्त लांब नाही. गावावरनं फक्त एक 8-10 किलोमीटर किंवा 7-8 किलोमीटरच्या अंतराच्या साईडला अशी गोष्ट आहे. आणि ज्या गावात ही घटना घडली, त्या गावाचं नाव आहे हल्याळ.
हल्ल्याळ गाव आहे हे. हल्ल्याळ गाव म्हणजे तुम्ही अफजलपूरला जाताना हा मध्ये फक्त एक छोटासा भाग लागतो. त्या भागातनं तुम्हाला आतमध्ये जायचं असतो. फक्त तुम्हाला लेफ्ट टर्न घेऊन त्या रस्त्याला आतमध्ये गेलं की तो गाव लागतो आणि सरळ आलं की तुम्हाला अफजलपूर हा गाव लागतो. पण ज्यावेळी आम्ही सगळं जेवण वगैरे झालं, सगळं हे केलं, मग मॅनेजरला म्हटलं, "तुझ्या मित्रांनी जेवणाबद्दल नाही का, हे थोडंसं फार खायला मागितलं." म्हटलं. म्हटलं, "ठीक आहे." हो म्हटलं, "माझ्या मित्रासाठी देणारच." म्हणून त्यांनी काय केलं, त्या दिवशी त्यांनी जे नॉन-व्हेज बनवलं होतं, ते नॉन-व्हेज त्यांनी किटलीमधनं भरलं. केटलीमध्ये भरलं. केटलीमध्ये भरल्यानंतर रात्रीचं बोलणं वगैरे करून, सगळं करून कमीत कमी 1-1:30 वाजून गेले होते. 1-1:30 वाजून गेले होते. चांगला प्रकाश पडला होता चंद्राचा. आता मामाला होड लागली, की बाबा टाईम भरपूर गेला आपला इथं. टाईम भरपूर गेला आणि टाईम भरपूर गेल्यानंतर तो एकदम गडबडू लागला, की बाबा टाईम भरपूर गेला. अशा टाईमला पण आपल्याला जाणं काही बरोबर नाही, काही नाही. मग त्याने गाडी घेतली. मग गाडी घेतल्यानंतर मग मी म्हटलं, "मामा आण." म्हटलं, "गाडी मी चालवतो." तर मामाने काही गाडी दिली नाही. मामा म्हटला, "मीच चालवतो." म्हटलं, "राहू दे, ठीक आहे." आणि येताना मी त्याला एक शब्द बोललो होतो, की "मामा, ज्यावेळी आपण परत येऊ, तर आपण दुसऱ्या रूटने येऊ. शॉर्टकट कधी मारायचं नाही." म्हटलं, "ठीक आहे." पण ही गोष्ट त्याच्या डोक्यातनं निघून गेली होती त्यावेळी. ही गोष्ट त्या डोक्यातनं निघून गेली होती. निघून गेल्यानंतर त्याने गाडीला किक मारला. किक मारल्यानंतर हळू आमची गाडी पुढे आली. पुढे आल्यानंतर एकदम जेव्हा आम्ही रस्त्याला गाठलं, त्या गाठल्यानंतर ती जी केटली होती, ती आम्ही आपाच्या गाडीच्या पुढे हँडलला आम्ही लटकवलेली होती. नाही. तर त्यामुळं त्याचा आहे ना तोल एक साईडला ओढला चालला होता. मग त्यांनी ते काय केलं, केटली ते उचलून माझ्या हातात दिली त्याने, ज्याच्यामध्ये आम्ही नॉन-व्हेज आणला होता. तर ते नॉन-व्हेज आणल्यामुळं ती केटली राहिली माझ्यापाशी आणि ह्याच्या डोक्यात काही गोष्ट न आल्यामुळं ह्यानी शॉर्टकट घेतला. कुठं? त्या स्मशानभूमीकडं आणि स्मशानभूमीकडनं शॉर्टकट घेतला. आता आमच्या गावातली एक गोष्ट अशी आहे, की जे आमच्यापाशी एक्सपायर होतात, जे म्हणजे नॅचरली एक्सपायर होतात, तर त्याला शेतामध्ये समाधी केली जाते. ते समाधी करून त्याची पूजा वगैरे करतात. म्हणजे आठवण ठेवतात. त्याला म्हणजे असं भेटणं वगैरे, आठवण वगैरे ठेवतात म्हणून एक समाधी केली जाते. पण आमच्या इकडे जे कर्नाटकमध्ये ते जे ॲक्सिडेंट होतात, अपघाती. अपघाती अपघाती बोला किंवा जे फाशी घेतात, आत्महत्या करतात, तसल्या गोष्टींना तिथं आमच्या इथं जाळलं जातं. जाळलं जातं. पण जेवढी गोष्ट होती आम्ही तिथं कधी बघितलं, की बाबा अशा-अशा प्रकार नव्हते, हे आम्हाला पूर्णपणे माहिती होतं. पण आमच्या मामाने त्या दिवशी काय केलं, ज्या दिवशी आम्ही हा नॉन नेला, तर नेमकं स्मशानभूमीच्या शेजारनं गेलं ते. स्मशानभूमी अशी फक्त थोडीशी असेल आणि त्याच्या शेजारनं आम्ही टर्न मारून आम्ही आलो. आणि जसं थोडं पुढं आम्ही स्मशानभूमी क्रॉस थोडंसं, जास्तही लांब नाही, थोडंसं क्रॉस झालं. आम्हाला असं वाटलं, की आमच्या गाडीवर कुणीतरी बसलं. हा पॉइंट होता तिथं. गाडीवर कुणीतरी बसलं. असा भास झाला. पूर्णपणे भास झाला. मग आम्ही म्हटलं, "नाही यार, जाऊ दे, काय तर तसं झालं असेल." पण ही गोष्ट रवीच्या ह्याच्यात नाही आली. पण मी मागं नॉन-व्हेज घेऊन बसल्यामुळं मला त्या गोष्टीचा पूर्णपणे भास झाला. पूर्णपणे भास झाला. आता विषय असा झाला, की आम्ही शॉर्टकट घेतला. त्या रस्त्यातनं घरी आलो. आता जो शेताकडनं जो रस्ता येत होता, तिथं आहे ना 3 मार्ग जुळलेले असायचे. एक गावाकडनं येत होता, एक पलीकडच्या रस्त्याला जात होता आणि एक डायरेक्टली स्मशानभूमीकडनं. असे 3 रस्ते तिथं जॉइंट होत होते. आम्ही तिकडनं टर्न मारला, आलो. आल्यानंतर गाडी वगैरे लावली आणि उशीर झाल्यामुळं राजू हा झोपी गेला होता. राजू आज झोपी गेला होता आणि माझीही त्या दिवशी एक खूप मोठी चूक झाली तिथं. मी ज्यावेळी नॉन-व्हेज आणला होता, त्या नॉन-व्हेजचा काही तुकडा मी बाहेर फेकला नव्हता. हां. आणि पायावर कधी पाणी घेतलं नव्हतं. येताना नाही लिंबू आणला, नाही मिरची आणली, नाही तर काही त्याच्यासंग जे साहित्य घेऊन यायचं होतं, ते आमच्यापाशी तसं काही अवेलेबल नव्हतं. मग आम्ही आतमध्ये आलो. आल्यानंतर सगळे झोपले होते. आई, आजी, मावशी सगळे तिथं झोपले होते. झोपल्यानंतर आम्ही राजूला उठवलं. "राजू जेव" म्हटलं. म्हणला, "बाळा, तुझी वाट बघून मी झोपून गेलो." म्हणलं, "ठीक आहे." मग मी म्हटलं, "आता तू जेवणार आहे का नाही जेवणार आहे?" मामाला विचारलं. मामा म्हटला, "नाही, मी आता काही जेवणार नाही. तुला जे जेवायचं जेव." आता माझं पोट तिथंही भरलं होतं. पण मला जेवणाची आवड असल्यामुळे मी काय केलं, परत घरातून एक ताट उचलला, त्याच्यामध्ये ती भाजी टाकली आणि परत जेवायला चालू केलं आणि जेवलो. आणि ज्यावेळी जेवलो, कमीत कमी मला वाटतं, हे 2च्या दरम्यानची गोष्ट आहे. 1:30 ते 2 दरम्यानची गोष्ट आहे. त्यावेळी जेवलो होतो आणि जेवल्यानंतर मी हात वगैरे धुतला आणि ताट वगैरे साईडला ठेवून झोपी गेलो होतो. आणि ज्या दिवशी मी झोपी गेलो, झोपी गेल्यानंतर आतल्या साईडमध्ये जी आमची 1-2 खोली होती, त्या खोलीमध्ये एक देव्हारा बनवला होता आणि दुसऱ्या खोलीमध्ये मामा-मामीचं रूम होतं. त्यावेळी मामा-मामीने ती रूम माझ्यासाठीच मोकळी केली होती, की बाबा तुम्ही इथं झोपा म्हणून. तर तिथं झोपलो. झोपल्यानंतर काही तर असं जाणवायला लागलं, की कोणती तर गोष्ट माझ्यासोबत आहे रात्रीची. आणि अचानकली लाईट जायची, तर मला भास व्हायचा, की बाबा समोर पुढं कोण तर आहे.
नाहीतर असं म्हणजे शेजारी माझे आहे, असं करून मला रात्र कधी झोपच लागत नव्हती. आता माझं ज्यावेळी मी सकाळी उठलो, तर मला म्हणजे भूक लागणं हा म्हणजे शब्दच निघून गेला होता माझ्या अंगातनं. मला भूक जाणवतही नव्हती आणि काही खायची म्हटलं की इच्छाही होत नव्हती आणि अंग आहे ना पूर्णपणे तापला होता माझा. पूर्ण म्हणजे पूर्ण तापला होता. मग मला काय वाटलं ठीक आहे बाबा थोडाफार आजार आहे. त्यावेळी मग मेडिकलमधनं काही गोळ्या मागवल्या मामांना सांगून. तर ते गोळ्या अन्न खाल्लं. काही फरक नाही दिसला. जिथून जेवण वगैरे माझं सुटलं, तिथून कमीत कमी बरेच दिवस झालं माझ्या अंगातली एकदम ती एनर्जी कमी होत चालली, की बाबा असं वाटत होतं, मी फक्त उठायचो आणि खाटावर झोपायचो. हं. फक्त उठायचं, खाटावर झोपायचं, उंबऱ्यावर येऊन बसायचो. हेच फक्त माझ्या आयुष्यातनं भाग झाला होता. आणि जो माझं 108 किलो वजन होतं, ते दिवसेंदिवस लॉसमध्ये होत चाललं हं. होतं. उतरत होतं, एकदम उतरत होतं. मला काही कळेनासं झालं, की बाबा नक्की काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये. आता आमच्या कर्नाटकमध्ये असं आहे, की जास्त तर तिथं लोकं लुंगी घालतात. हं. हां, गावात वगैरे जायचं म्हटलं, की पॅन्ट, शर्ट वगैरे ठीक आहे. पण शेतात जर असलं, की तुम्ही लुंगी घालता. तर मी काय केलं, माझे जे कपडे होते, ते कपडे मला सुद्धा येत नव्हते. इथपर्यंत माझी बॉडी लॉस झाली होती पूर्णपणे. तर मग मला तसं येत नसल्यामुळे मग मी पूर्ण काय झालं, पूर्ण ते जे लुंगी आहे, ते पूर्ण असं घालत होतो. कमीत कमी आता ज्या दिवशीला जी घटना घडली, ह्या घटनेपासून 1.5 महिने झालं माझ्या शरीरामध्ये अन्नाचा कण नव्हता. अन्नाचा कण नव्हता. आणि माझ्या मामांना कुठेतरी असं वाटलं, की बाबा थोडंसं ह्याला थोडी तब्येत वगैरे हे नसेल. तर त्यांनी काय केलं, बराच वेळ मला त्या हॉस्पिटलला न्यायला चालू केलं. दवाखान्याला किरकोळ दवाखाना होता. त्या दवाखान्यात न्यायला चालू केलं. काही नाही झालं पोराला. डॉक्टर बोलायचे, "काही नाही झालं. व्यवस्थित आहे. 1-2 गोळी द्या किंवा नारळ पाणी पाजा. हं. नाहीतर त्याला हे होईल, बरं होईल." असे करत मामानी भरपूर पैसा घालवला माझ्यासाठी. हं. भरपूर म्हणजे एक 60,000-70,000 रुपये त्यांनी घालवले. 60,000-70,000 मोठी गोष्ट आहे. पण त्यांनी माझ्यासाठी जे करत होते, ते करत होते. त्यांच्या डोक्यात कधी कोणती गोष्ट आली नाही, की बाबा नक्की हा विषय काय घडतोय? कधीच नाही. तर माझी जे बॉडी होती 108 किलोची, ती पूर्ण उतरून 25 किलोवर आली. 25 किलो आणि डॉक्टरला ह्याचा काही शोध नाही लागला, की बाबा की तुम्ही तुमचं हे जो बॉडी लॉस होतोय, कशामुळे होतोय, का होतोय? काही काही गोष्टी तुमच्या सायन्समध्ये पकडण्याचा प्रयत्नही झाला नाही किंवा सायन्सच्या पलीकडची ती गोष्ट आहे. काही यांच्या काही रिपोर्टमध्ये आलं. फक्त गेलं पोरगा बरा आहे. फक्त गेलं पोरगा बरा आहे. फक्त थोडंसं ताप आहे, संध्याकाळी उतरेल, सकाळपर्यंत असं करा, हे करा, ते करा. फक्त अशाच ही गोष्टी असायच्या. पण मला 1.5 महिना जो त्रास झाला मला, तो अनुभव खूप भयानक होता माझ्यासाठी. एवढा भयानक होता ना, की त्या अनुभवीचं मी आहे ना आज जर मी बोलतोय तुमच्या संग, तरी माझ्या अंगावरचे काटे असे उभून राहतात. म्हणजे असं काय घडत होतं त्या 1.5 महिन्यामध्ये? त्या 1.5 महिन्यामध्ये असं झालं होतं, की असं वाटत होतं, की तुमच्या बॉडीमधला जो मांस किंवा तुमची जी बॉडी जे म्हणजे फॅट वगैरे पूर्ण धरलेली आहे, हं. ती कोणत्या कारणाने लॉस व्हायला लागली आणि तुम्हाला भूक नाही आणि जेव्हा की मी असा पोरगा आहे, की मला जेवणावर खूप जीव. हं. अजूनही आहे, अजूनही आहे. जरी आज मी घरी राहिलो ना, तरी मी भरपूर भरपूर आहे ना जेवण करतोच. तेही माझे दिवसातनं 3-4 वेळेच्या वर होतात. हं. तरी मग आम्हाला ही गोष्टच कळत नव्हती. तर एके दिवशी काय झालं, माझी इथपर्यंत अवस्था झाली, की मी उभं राहिलो ना, तर असं वाटायचं कधी मी खाली बसू, हं. हं. एवढं. आणि जेव्हा कुठं बाहेर जायचं म्हटलं, हं. बाहेर, तर त्यावेळी मी फक्त 2 पाऊल पुढे गेलो ना, असं कोलमडून पडायचं. म्हणजे इथपर्यंत माझी पूर्ण अशक्त झोप. पूर्ण अशक्त, पूर्ण अशक्त. तर कोलमडून पडायचं. कोलमडून पडलं, की तिथून परत उठायला मला कमीत कमी 1.5 तास लागायचा. इथपर्यंत माझी एनर्जी एकदम डाऊन झाली होती आणि मला काहीच कळत नव्हतं. हं. तर हे असंच प्रकार घडत राहिला, घडत राहिला आणि ह्या गोष्टीची कल्पना माझ्या आई-वडिलांना किंवा माझ्या बहिणींना, हं. कुणीच आमच्या मामांनी बोला, आईनी बोला किंवा मामींनी, मावशींनी ह्या गोष्टीची काही कल्पना आमच्या घराकडं कळून नाही दिली. का कळून नाही दिली? कारण ह्यांचा त्यांना वेगळा परिणाम होईल किंवा थोडा धसका बसेल असं काहीतरी पद्धतीने हे. पण विषय असा झाला, की जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की माझे आईच्या वडिलांची 2 पत्नी होती. एक शेताच्या अलीकडे राहायची आणि एक शेताच्या पलीकडे राहायचे. तर ह्यांचा जो जुना वाडा होता, आमच्या आमची नानीची जे जुना वाडा होता, तो गावात होता. हं. तो गावाच्या मागच्या साईडला म्हणजे थोडीशी वस्ती होती. त्या वस्तीच्या साईडला एक लक्ष्मी आई म्हणून राहायची. ती लक्ष्मी आई म्हणजे एका प्रकारची जुकती नव्हती. देवावर खूप श्रद्धा होती, खूप भक्ती होती. तर ती कधीही म्हणजे असं कुणी देव केला किंवा काही देवाची स्थापना केली, काय केलं, ती प्रत्येक गोष्टीमध्ये तिथं भाग घ्यायची. आजही ती व्यक्ती तिथं आहे. आजही व्यक्ती ते तिथं आहे. मी ज्या स्मशानभूमीचा उल्लेख केला, तो स्मशानभूमीही तिथं आहे. तो स्मशानभूमी तिथं आहे आणि येता-जाता मला त्या स्मशानभूमीकडनं जावं लागतो. पण ज्यावेळी मी त्या स्मशानभूमीकडनं जातो,
तर माझी नजर भिडत नाही तिथं अजून सुद्धा. ही क्लिअर गोष्ट आहे. तर मग तिथनं आल्यानंतर मग ते लक्ष्मीची आई होती ते आमच्या बारक्या नानीपाशी आले. ते बारक्या नानीपाशी आले, गप्पा मारायला लागले. माझी आईची आई पण उठून तिकडे गेली. बोलायला लागली. आणि तेवढ्यामध्ये मी लुंगी घालून मी जस्ट 2 पाऊल बाहेर आलो होतो. हां. जस्ट 2 पाऊल बाहेर आल्यानंतर माझं असं दक्षिणेच्या साईडला तोंड होतं आणि ती आई तिथंच बसली होती आणि तिला लांबनं तिने विचारलं आमच्या आजीला, की "बाबा हा पोरगा कोण आहे?" मला हे सगळं ऐकू नाही आलं. हं. पण मला हे नंतर कसं कळलं जेव्हा माझ्या आजीने मला येऊन मला इथं सांगितलं. तर त्यांनी विचारल्यानंतर आजीला त्यावेळी सांगितलं, की हे आईने सांगितलं, की बोले "हे माझ्या मोठ्या मुलीचा मुलगा आहे आणि ह्याला काय झालंय?" ते म्हणले, "काय झालं माहिती नाही, पण 1.5-2 महिने झालं ह्याने काही जेवलं नाही." मग आजीला हे सगळं सांगितल्यानंतर मला याच्यातला काही शब्द माहिती नव्हता. ते जेव्हा त्या शेतावरून इकडे घरात आले, तर त्यांनी सांगितलं, की "बाबा असं-असं विचारत होती आई. तर तुझी तब्येत अशी का डाऊन झाली, तशी का डाऊन झाली, हे नाही, ते नाही आणि तुला मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी त्यांनी तुला घरी यायला सांगितलंय." आता मंगळवार का शुक्रवारच्या दिवशी मग आम्ही एक वेळ ठरवला. रवी आला होता. रवीने टी-व्ही-एस गाडी घेतली. माझ्या अंगात काही ताकद नव्हती, काही नाही. मी फक्त असं गाडीवर बसलो तरी रवीला असं चिटकून पडल्यासारखं पडलो होतो. रवीने काही लिंबू घेतले आणि गावात आलो. गावात आल्यानंतर ते लक्ष्मी आईच्या घरात गेलो. हं. लक्ष्मी आईच्या घरात गेल्यानंतर आम्ही शूज वगैरे तिथं चप्पल वगैरे तिथं काढली. आतमध्ये गेलो आणि मी एकदम असं बसलेलो दिसलो. रवी पलीकडे बसला होता आणि आई जे मरी आईचं जे मूर्ती होती, हं. मूर्ती ती अशी समोर होती हं. आणि आई त्याच्या शेजारी बसली होती लक्ष्मी. हं. त्याच्या शेजारी बसली होती. बसली असताना आईनी आमच्याकडनं फक्त एवढंच विचारलं, की "बाळा तुला झालंय काय?" मला काही बोलता आलं नाही. रवीने फक्त बोलला, की "आई ह्याला 1.5-2 महिने झालं. ह्याला फक्त अंगात तापच भरलाय आणि अशक्त आहे असं-तसं." ठीक आहे. एवढ्यावरनं लक्ष्मी आईने ध्यान लावायला सुरुवात केली. ध्यान लावायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये अनेक प्रकारचा आहे ना म्हणजे संचार झाला. संचार झाला आणि संचार झाल्यानंतर त्यांनी हुबेहूब आम्हाला सांगितलं, "ह्या पोरासंग जे घडतंय, म्हणलं ते एक निगेटिव्ह एनर्जी." हे त्यांनी आम्हाला सांगितलं. पण जेव्हा रवीने उच्चारला, की "बाबा ही गोष्ट कशी?" म्हणलं, "तू काही सांगू नको. 1.5 ते 2 महिन्यापूर्वी तुम्ही रात्रीच्या टाईमाला म्हणलं स्मशानभूमीकडनं तुम्ही मटण घेऊन आलाय. तुम्ही नॉन-व्हेज जो पदार्थ आहे तो तुम्ही ते घेऊन आला." जेव्हा की रवीनी आणि मी हा शब्दही त्या आईच्या समोर आम्ही काढला नव्हता. हं. त्यांनी स्वतःहून सांगितलं ही गोष्ट, की अशी-अशी घडलेली आणि ती गोष्ट आता सध्याला आपल्या समोर पण माझ्या दरवाजाच्या बाहेर उभी आहे. हे त्यांना क्लिअर दिसत होतं. म्हणजे ते जी काही शक्ती हां. ती तुमच्या सोबतच होती. हो, आमच्या सोबतच होती आणि आईने आम्हाला ते सगळं सांगितलं, की ज्यावेळी ह्यांनी नॉन-व्हेज आणला, त्याने तिथं काही हे केलं नाही. तो 3 रस्त्यावरून नॉन-व्हेज आणला गेला आणि ज्यावेळी ते नॉन-व्हेज आणला, काही दिवसांपूर्वी किंवा काही दिवसांच्या अगोदर तिथं एका मृत महिलेला तिथं जाळलं गेलं. जी म्हणजे नॅचरल मेलेली नाहीये आणि ज्या दिवशी ह्यांनी नॉन-व्हेज आणला, ती तुमच्या गाडीसोबतच आली ती. हे तुमच्याशी कनेक्टेड होती ती. आणि कनेक्टेड कुणाला झाली? ज्याच्या हातामध्ये तो नॉन-व्हेज होता त्याला. त्याला कनेक्टेड झाली. कनेक्टेड झाल्यानंतर ते 24 तास हं. ती मुलगी त्या पोरासोबतच होती. ते फक्त त्याला दिसत होती. त्याला भासही होत होता. पण पुरेपूर त्याला दिसत नव्हती. आणि त्या पोरीने हितपर्यंत शपथ खाल्ली, की बोले ह्याला मला घेऊन जायचंय. हं. हितपर्यंत आणि त्या पोरीने तसं केलंही सुद्धा, की बाबा जो पोरगा 108 किलोचा होता, तो आज 25 किलोपर्यंत झाला आणि हे सगळं माझ्या संग घडत होतं त्याच्यामुळं कुणाला ही गोष्ट काही कळत नव्हती. मग रवीने म्हटलं, की "आई मग काय ह्याचा उपाय?" म्हटलं, "आत्ता पण ती शक्ती आता जी बाहेर आहे, ती इथंच आहे. तुम्हाला मी काही लिंबू देते, काही मंत्र करून देते. पण ह्याचा उपाय मी आणि तोडगा तुम्हाला दोन्ही व्यवस्थितपणे तुम्हाला सांगणार." मग त्यांनी सांगितलं, "एक अमावास्या किंवा पौर्णिमाचा दिवस निवडा तुम्ही आणि दिवस निवडून तुम्ही काय करा, जे तुम्ही आणलं होतं नॉन-व्हेज वगैरे, तो नॉन-व्हेजचा काही प्रकार बनवा घरी आणि त्या पोराला तिकडं न्या आणि तिथनं आहे ना उतारा काढा, तिथं ठेवा. पण उतारा ठेवताना ते तुम्हाला आवाज देणार त्या पोराच्या नावाने. कारण ती त्याला घेऊन जायला बसलेली. सोडणार नाही ती त्याला. त्याला घेऊन जायला बसलेली. पण तुम्ही जो उतारा ठेवला, ती तुम्हाला 3 वेळा जर आवाज दिली आणि आवाजामध्ये हा पोरगा जर पलटून बघितला, तर याला मी सुद्धा वाचवू शकत नाही. ही घटना तिने आम्हाला तिथं सांगितली. बापरे! ह्याच्याने आम्ही खूप भयभीत झालो सगळे. आता हे करणार कोण? हं. कोणाचीही हिंमत नाही आणि लक्ष्मी यांनी सांगितली होती, की ती जे निगेटिव्ह एनर्जी आहे,
ते खूप भयानक आहे. आणि ती पोरीचं जी एक्सपायर झालेली जी मुलगी होती, त्या मुलीचं आहे ना म्हणजे लग्न झालेलं नव्हतं. हा एक मेन पॉइंट होता तिथं. त्या मुलीचं लग्न झालेलं नव्हतं. हे त्यांनी मला स्पष्ट उलगडून तिथं सांगितलं होतं. तर ते झालेलं नव्हतं आणि त्याला सोबतीला कुणीतरी हवंय असं या पद्धतीने ते माझ्यासंग दिवसभर होती. आता ह्या गोष्टीचा आम्ही मग घरी आलो. सगळं लिंबू वगैरे जे आईने दिलं होतं दुसऱ्या दिवशी अंघोळीमध्ये टाकलं थोडं नाही का, पाणी वगैरे घेतलं, सगळं केलं. आता आम्ही अमावास्या किंवा पौर्णिमेची वाट बघायला लागलो. वाट बघायला लागलो. आली अमावास्या का पौर्णिमा जी आहे ती आली. आल्यानंतर मग आता हे सगळ्या गोष्टीला करायचं काय म्हणून आम्ही एक उपाय केला, की जे आमचे जे नाना होते, आईचे वडील, ते थोडेसे डोळ्यामध्ये तिराळापणा होता त्यांना. थोडा तिराळापण होता आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक छोटंसं तीळ होतं. ते तीळ आणि जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे, त्यांना निगेटिव्ह एनर्जी दिसत होते त्यांना. निगेटिव्ह एनर्जी त्यांना दिसत होती. आम्हालाही माहिती होतं. मग आता करायचं कसं? कारण रवीलाही हिंमत होत नव्हती. राजू तर ह्या गोष्टीमध्ये कधी पडत नव्हता. मोठ्या मामाला हे सगळं काही नाही. जेव्हा हे पूर्ण प्रकार जेव्हा घरात सांगितलं, मग तेव्हा त्यांना पूर्ण प्रकार कळला ह्यो, की बाबा नेमकं नक्की काय आहे इथं. पण तिथे एक प्रश्न असा निर्माण झाला, की ही गोष्ट 24 तास इथंच होती. मग हे दुसऱ्याला का भास झाला नाही याचा. हे पण त्यांनी हे केला. पण ते माझ्या व्यतिरिक्त ते कुणालाच भास होत नव्हता आणि कुणालाच दिसत नव्हतं. आणि मी अख्खं रात्रंदिवस मी फक्त आहे ना, ते असं बघून फक्त घाबरायचो. घाबरायचं नाही. पण आता काय करायचं? मला पर्यायही नव्हता. मी कधी बोललोही नाही तसली गोष्टी. पण तेव्हा तिकडनं आलं ते. मग आता हे उतारा काढायचा जो दिवस होता, मग आम्ही काय केलं, त्या उताराचं निवारण असं केलं, की आम्ही नानाला दारूची ऑफर केली. ते जरा ड्रिंक वगैरे करत होते आणि जॉली माणूस होता. जॉली माणूस होता तो एकदम हे. मग त्यासाठी आम्ही थोडंसं ड्रिंक वगैरे ऑफर केली, की रवीने बोलला, की "तुला काय असेल आम्ही देऊ. फक्त शाहूचं एवढं-एवढं काम करायचंय. पण अशी-अशी घटना घडणार आहे आणि ते तुमच्याकडनंच होणार आहे. दुसऱ्याला कोणाला त्या गोष्टीमध्ये काही हे होणार नाही." म्हणलं ठीक आहे. आता विषय असा झाला, की नानाला मी दारू दिली. नाना पिला, खूप पिला. पिल्यानंतर चांगला व्यवस्थितच तो होता. मग जी बारकी आई होती, त्या बारकी आईने काय केली, गावातनं नॉनव्हेज मागवला. त्याला तयार केला. भाकरी बनवली. भाकरी बनवून आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य ठेवलं गेलं. अंडं, मटण थोडं नाही का, म्हणजे हळद-कुंकू अशा पद्धतीने त्याला पॅक करून ते दिलं. आता गोष्ट अशी झाली, की आम्ही जेव्हा तिकडं आलो, नानांनी मला त्या 3 रस्त्यावर नेलं. मला दक्षिणेकडे तोंड करायला लावलं. मला हे केलं त्यांनी आणि दक्षिणेकडे तोंड केल्यानंतर त्यांनी 3 वेळा असं उतारा काढून तिथं ठेवला आणि जसं त्याने ठेवला, त्यावेळी शाहू म्हणून हा शब्द चालू झाला तिथं. बापरे! अक्षरशः तुम्हाला त्यांनी क्लिअरला आवाज दिला आणि हा आवाज पूर्णपणे ऐकला आणि नानांनी सुद्धा हे पूर्णपणे ऐकला आणि माझं दक्षिणेला तोंड असल्यामुळं मला दिव्या दिसत होते, पण नानाला क्लिअर दिसत होती. नानाला क्लिअर दिसत होती. परत तिने दुसरा शब्द टाकला, शाहू म्हणून टाकला. परत नानाला हे झाला. नानाला पुरेपूर कल्पना होती, की तिसऱ्या आवाजामध्ये ह्यो पलटेल किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी घडेल आणि तिच्या आवाजामध्ये मी मधुर झालो त्यावेळी. मला एकतर अंगात ताकद नाही आणि मी पूर्ण मधुर झालो होतो आणि त्याने तिसऱ्या वेळा शाहू म्हणून हा आवाज परत एकदा दिला त्याने. मग मी जसं असं पलटायला गेलो, माझ्या नाण्याने माझा हात धरला. मला हात धरला. हात धरल्यानंतर त्यांना पुरेपूर दिसली ती, की ती कशी भयानक होती, काय होती, तिला सगळं दिसलं आणि मला त्यांनी 2 मिनिटं न थांबता तिथनं डायरेक्टली हात धरून गावाच्या जे देव मंदिर आहे, तिथे एक देव आहे अमोसिद्ध आणि भूतसिद्ध म्हणून. मला त्यांनी भूतसिद्धच्या मंदिरात नेलं. मंदिरात नेलं, तिथं बसवलं मला. त्यांनी भंडारा घेतला. भंडाऱ्याने पूर्ण माझं अंग चोळलं. चोळून मला परत लॉन्गच्या रूटनी घेऊन परत माझ्या घरी आले मला. घरी आले. घरी येऊन परत त्यांनी मला माझी अंघोळ घातली त्यांनी पूर्णपणे. पूर्णपणे अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर मग त्यांनी मला काय केलं, की मग एक घोंगडी दिली. घोंगडीमध्ये भंडारा लावला. सगळं केलं आणि भंडारा लावल्यानंतर सगळं केल्यानंतर मग मी सकाळी जेव्हा उठलो, तर माझ्यामध्ये एक नवीनच एनर्जी होती. मी आता म्हटलं, की जिंकलो आता काही तर झालं हे. मग तेव्हा नानांनी जेव्हा मला सकाळी बघितलं, तर मग बारक्या आईला म्हटलं, की "बाई ह्याच्यासाठी स्वयंपाक कर. असं-असं कर. त्याला जेवून घालू दे." सगळं. नानांनी म्हटलं, "मग अहो तुम्हाला काय असं वाटतं, की तो आता जेवीन का नाही जेवीन?" नाही म्हटलं, "जे रात्री घडलं ते फक्त मला आणि त्यालाच माहिती." म्हणजे असं म्हणजे त्यांनी काय पाहिजे त्यांनी तुम्हाला बघितलं होतं तिथं. म्हणजे त्यांनी तुम्हाला काय वर्णन केलं? वर्णन केलं ना त्यांनी. हां, त्यांनी म्हटलं, "ते दिसायला गोरी होती." हां. म्हटलं, "तू जिथं थांबला होता, तुझ्या वरच्या साईडला ती पूर्णपणे मला दिसत होती आणि ती तुला त्यावेळी तिला घ्यायला आली होती ती."
हे सगळं त्यांना तिथलं दिसलं होतं. तेव्हा जेव्हा मला म्हटलं, ज्यावेळी मी तुझा हात पकडला, त्यावेळी आहे ना ते आहे ना तुझ्या खांद्यावर हात टाकत होती ती. एवढं सगळं त्यांनी क्लिअर टू कट सांगितलं. आणि ज्या लक्ष्मी आईने आम्हाला जसं सांगितलं होतं, की तुम्ही ह्या पद्धतीने करा, तरच हा पोरगा वाचेल. त्या पद्धतीने त्या नानांनी केलं आणि नानांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठलं, भंडारा घातलं. देवाच्या समोर मला भंडारा लावला गेला. तेव्हा मी बाहेर येऊन आजीच्या हाताने आहे ना दीड भाकर खाल्लो. हा माझ्या दीड महिन्यातला मला हे पूर्ण दीड ते 2 महिन्याचा किस्सा झाला. आजही ती स्मशानभूमी तिकडंच आहे. आजही तो गाव तिकडंच आहे. आजी ज्या लक्ष्मी आईने माझ्या संग म्हणजे ज्या लक्ष्मी आईमुळे मी वाचलोय, ती आईही तिथंच आहे. हा अनुभव मला का लक्षात राहिला मी तुम्हाला तेही सांगतो. कारण बरेचसे असे साल असतात, की जे आपल्याला लक्षात नसतात. मला तर ऑब्झर्व्हले नसतात. वय बोला, काय बोला मला तर लक्षात नाही. पण मी त्या पिक्चरच्या गोष्टीमुळे मला ही गोष्ट सगळं आठवली गेली. आणि आजही माझं लग्न झालं. मला एक मुलगी आहे. मी आजही पुण्यावरनं कर्नाटकला प्रवास करतो. पार आंध्रापर्यंत जातो गाडी घेऊन. गाडी घेऊन पार आंध्रापर्यंत जातो. पण विषय असा आहे, की आजही त्या रस्त्याला जातो ना, अंगावर काटा येतो आणि त्या स्मशानभूमीकडे डोळे म्हणजे नजर घडत नाही माझी. ही माझ्या घरातली ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी नाही, ही माझ्या खऱ्या लाईफची घटना आहे. आणि ज्यावेळी घडलं, मी आत्तापर्यंत आहे ना, हा गोष्ट आहे ना, माझ्या डोक्यात ते मेंदूच्या एक छोट्याशा भागमध्ये असं पूर्ण हे झालेलं आहे. बसून गेलेलं आहे, की ते मला माहिती आहे, की माझ्या संग काय झालेलं आहे. आज मला प्रत्येक गोष्टीला त्या रस्त्यावर जातो म्हटलं, की पलीकडे जर स्मशानभूमी असलं, तर मी ह्या साईडला तोंड करून जातो. आज इथं स्मशानभूमी आहे आणि देव करो असं जो घटना जी माझ्या संग घडली होती, हे कोणासंग घडू नये. बस नाही, खूप फेस केलं तुम्ही. खूप फेस नाही, केला, खूप. 1-1.5 महिन्यात तर खूप फेस केला. तुमच्यासोबत राहतंय. जर आज मी कोणाला जर सांगण्यासारखं सांगत पण असेल, तर ही स्टोरी बघून त्यांना काय वाटत असेल माहीत नाही. पण ज्यांनी अनुभवला, तो खूप या गोष्टीतनं गेला. आणि मला माहिती आहे, की जर दिवस आणि रात्र असू शकतो, देव असू शकतो, तर आसुरी शक्ती पण असू शकते. फक्त एवढं आहे, की त्यांचा एक ठराविक काळ असतो. त्या काळामध्ये फक्त आपण सापडलं जाऊ नये, बस. आणि हे दिसतात, पण असं नाही, की हे कोणाचे पाहुणे नसतात, की बाबा आलो मी तुझ्या घरी. नाही, ह्यांचा एक वेगळाच टायमिंग असतो. ह्यांचा वेगळाच टायमिंग असतो आणि आज अशा बऱ्याचशा गोष्टी पण लोकं कसं थोडंसं जरा नास्तिकपणाने विचार करतात म्हणून ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आज हे जर गोष्टी बघायला गेलं मी तुम्हाला आज तुमच्यासमोरच एक प्रश्न करतो. ज्यावेळी माझी तब्येत बरी नव्हती, मी डॉक्टरपाशी गेलो होतो. डॉक्टर तर दाखवला. डॉक्टर दाखवला, एम-बी-बी-एस दाखवलं, सगळं दाखवलं, तो डॉक्टर होता. पण त्या डॉक्टरला का नाही कळलं? पण जे गोष्ट त्या लक्ष्मी आईला कळली, ती गोष्ट त्या डॉक्टरला का नाही कळलं? त्यांच्या गोळ्या तर मी चालू ठेवले होते. दीड महिने झाले त्यांच्या गोळ्या खात होतो, नारळ पाणी पीत होतो, सगळं करत होतो. पण दीड महिने पोटामध्ये अन्नकण नव्हता. हे ते झालं. त्यांची फीस रेग्युलरली दिली, सगळं झालं. पण अशी काही गोष्ट झाली, की बाबा लक्ष्मी आईचं ऐकल्यामुळेच मी दुसऱ्या दिवशी दीड भाकर खाल्लो. हे आत्मा, भूत, पिशाच सगळं आहे. आपण नवीन आहे. आज आहे तर उद्या नाही. पण ते वर्षानुवर्ष म्हणजे जन्मांतर आहेच. कोणाची इच्छा पूर्ण होते, कोणाची इच्छा नाही होती. आणि जे माझ्या संग आलं होती, तिची इच्छा अपुरती होती. ते मला सोबत करायला घेत होतं. पण जे म्हणतात ना, की देव नाही का कोणाच्या तर रूपाने तुमच्यापाशी येतो. देव आहे, पण कोणाच्या तर रूपाने येतो. फक्त ओळखणं आपल्याला गरजेचं असतं. तेच की लक्ष्मी तो त्या तुम्ही हो. ते आल्यामुळेच तर हो, आज तुम्हाला त्यांच्यामुळेच माझी जिंदगी आहे ना म्हणजे अशी नवीन आहे आणि अजूनही ते त्या गावामध्ये आहे. येतात-जातात भेटतात. भेटल्यानंतरही मला विचारतात आणि खूप आनंदी आहे, की त्यांच्यामुळे मी आज दुसरं आयुष्य जगतोय. बस. खतरनाक अंगावर काटा आला तुमच्या स्टोरी ऐकून. हो, भरपूर. तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे, की जसं तुम्ही म्हणता, की हे आत्मा किंवा भूत-पिशाच काही नसतं. हे सगळं असतं. पण यांचा ठराविक काळ असतो, ठराविक टायमिंग असतो. पण माझं म्हणणं आहे, की तुम्ही आज जे यंग जनरेशनचे पोरं आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला जे सांगितलं, की मटण किंवा नॉन-व्हेज किंवा तेलकट हे जे आणता तुम्ही, ह्या टायमिंगला फक्त तुम्ही सावधानी बाळगा आणि हे जे भूत-पिशाच आहे, हे ना फक्त आहे ना त्यांच्या कालांतरामध्येच फक्त येत असतात आणि ह्या सपाट्यामध्ये जे तुम्ही घावता, तेव्हा हे तुमच्या तुमच्या बॉडीवर हावी होतात आणि तुम्हाला जास्त जेव्हा बॉडीवर हावी होतं, हे तुम्हाला डायरेक्टली एकतर तुम्हाला शरीरामध्ये एंटर करून हे तुम्हाला मानसिक त्रास होतो किंवा तुम्हाला डायरेक्टली म्हणजे ताप येणं, ज्या गोष्टीचं म्हणजे डॉक्टर किंवा नाही का कुणापाशी याचं औषध नसतो. अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि रिअलमध्ये जे मी तुम्हाला आता जी स्टोरी सांगितलेली आहे, ती पूर्ण स्टोरी हे माझ्या संग घडलेली घटना आहे आणि हा माझा खरा अनुभव आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्यक्षदर्शी हा सगळं सांगितलेली गोष्ट आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही गोष्टीमध्ये अर्ध्या रात्रीला किंवा निम्म्या रात्रीला जर तुम्ही निघत असाल किंवा नॉन किंवा काही नेत असाल, तर ह्या गोष्टीला आहे ना तुम्ही आहे ना शक्यतो तर तिथं टाळा. बस एवढीच माझी विनंती आहे तुमच्यासमोर. मित्रांनो,
अशा काही गोष्टी आयुष्यामध्ये कळत नकळत आपल्यासोबत घडत असतात. अशाच काही गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर नक्की आम्हाला Instaला DM करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.